नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या सर्वांसाठी मोफत असलेल्या या युट्यूब लाईव्ह मध्ये आपण स्वागत करीत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही आमचं हरीश शिंदे लातूरकर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आनंद घ्या या 7वी स्कॉलरशिपच्या मार्गदर्शनाचा. काय शिकवायचंय मला तुम्हाला आज? तुम्हाला शिकवायचं आहे आज मला अल्जेब्रिक एक्सप्रेशन, बैजिक राशी व त्यावरील क्रिया, ऑपरेशन्स ऑन अल्जेब्रिक एक्सप्रेशन. सर, हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय हो सर? आमचे सेमीचे विद्यार्थ्यांना असं काही सांगितलं तर लगेच ते काय करतात, मराठी ट्रान्सलेट करतात. हे सगळं अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे सर बैजिक राशी असं ते सांगतात. मग माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे, हे बैजिक राशी म्हणजे काय हो भाऊ? हा, हे बैजिक राशी काय भानगड आहे? ही बैजिक राशी भानगड काय आहे समजून सांगा. किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशन ही जी भानगड आहे ती समजून सांगा. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही अल्जेब्रिक एक्सप्रेशन मी तर राईट डाऊन करतो. आपण ते बघूया. ओके, तर हा आहे, ही आहे 4y, सेकंड आहे 3x - 2y, फोर्थ आहे 4p भागिले 6 7q. ओके, ही ही 3 नंबर, ही 4 नंबरची होतोय 6m +4y - 7. ओके, ह्या काय लिहितोय मी? ह्या लिहितोय मी अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. ह्या मी बैजिक राशी लिहितोय. ओके, अजून थोडे लिहितो. अजून लिहिली, 5वी लिहिली 6m² -2n² +26. सर, हे काय हो सर? याला म्हणायचं अल्जेब्रिक एक्सप्रेशन, याला म्हणायचं बैजिक राशी. सर, आम्हाला काहीच समजून आलंय सर, थोडस व्यवस्थित सांगा. आता बघा एखाद्या संख्येसाठी, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या संख्येसाठी जर अक्षराचा वापर केला, बघा बैजिक राशी मी समजावून सांगतोय, व्याख्या समजावून सांगतोय. एखाद्या संख्येसाठी जर अक्षरांचा वापर केला तर त्या राशीला, त्या क्वांटिटीला बैजिक राशी, अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, माझ्यापाशी 5 पेन आहेत किंवा माझ्यापाशी काही पेन आहेत. आता माझ्या हातात तर एक आहे, माझ्यापेक्षा भरपूर आहेत. माझ्यापाशी स्वराट गिरस्कर काही पेना आहेत. मग काही पेना म्हणजे माहित आहे का? नाही माहित. मग त्या काही जी संख्या असणार आहे, काही ही जी संख्या आहे, काही हे अनिश्चित अनिश्चित सर्वनाम आहे. बरोबर का नाही? काही हे अनिश्चित सर्वनाम आहे. तुम्ही सर्वनाम शिकलाय? येस ऑर नो? रिप्लाय. ओके, माझ्यापाशी काही पेना आहेत. पण आता काही म्हणजे निश्चित माहित आहे का? नाही. म्हणून मी म्हटलं माझ्यापाशी एक्स पेन आहेत. एक्स पेन, मग एक्स ही जी लिहिलं ना, मग हे झालं अल्जेब्रिक एक्सप्रेशन, ही झाली बैजिक राशी. मी जर म्हटलं माझ्यापाशी एक्स पेन आहेत आणि माझ्यापाशी वाय वाय नोटबुक आहेत, वाय वय आहेत, या दोघांची बेरीज किती? एक्स माझ्या पेना आहेत, वाय ही माझी नोटबुक आहे, या दोघांची बेरीज किती असं म्हटलं तर त्याला मी लिहिलं x+y. म्हणजेच काय, तर संख्या दाखवण्यासाठी मी अक्षरांचा वापर करतो. ज्यावेळेस मला नंबर्स दाखवायचे त्यावेळेस मी काय करतो, लेटर्स डिनोट करतो. त्याला म्हणायचं अल्जेब्रिक एक्सप्रेशन. काय म्हणायचं? अल्जेब्रिक एक्सप्रेशन. संख्या दाखवण्यासाठी, नंबर डिनोट करण्यासाठी ज्यावेळेस लेटरचा यूज करतो, नंबर डिनोट करण्यासाठी ज्यावेळेस लेटरचा यूज करतो, संख्या दाखवण्यासाठी आपण ज्यावेळेस अक्षरांचा वापर करतो, त्यावेळेस त्याला, त्या गणिताच्या मांडणीला, त्या मॅथमॅटिकलच्या इक्वेशनला आपण म्हणतो अल्जेब्रिक एक्सप्रेशन, बैजिक राशी. समजतंय का? सांगा मान हलवून गदा गदा. हा सर, लय भारी वाटते. मला पण लय भारी वाटते. जवळपास मी 5 6 दिवसात काही शिकवतो वाटतंय का नाही? मला पण आज लय भारी वाटली. कॉन्फिडन्स आला मला सुद्धा. ठीक आहे, पुढे आपण जाऊया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी अल्जेब्रिक एक्सप्रेशन असतं, या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये, या राशीमध्ये एकच क्रिया असते. फॉर एक्झाम्पल, ही 4x आहे. काय लिहिले मी हे? 4x. याच्यामध्ये एकच क्रिया आहे, एकच ऑपरेशन आहे, ती म्हणजे मल्टिप्लिकेशनचं. 4x म्हणजे काय होतंय? 4 × x होत. कळतंय का? कळतंय का मुलांना? मानाला सार्थक आडके नीट उठून बसा, सार्थक झोपू नका. ओके, याच्यामध्ये एकच क्रिया असते, ती म्हणजे गुणाकाराची, ती म्हणजे मल्टिप्लिकेशनची. व्हॉट इट ऑर नो? येस ऑर नो? ओके, पुढे आपण जाऊया. आता बघा, ज्या राशीमध्ये ओके, टर्म नावाची कन्सेप्ट आपण शिकतोय. टर्म, त्याला मराठीत पद असं म्हणायचं. पद.
ओके. अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधली आपण टर्म नावाची कन्सेप्ट शिकतोय. 7th स्टँडर्डचे विद्यार्थी तुम्ही 7च्या रेग्युलर टेक्स्टबुक मध्ये हे शिकला असाल. शिकलाय का नाही? 6ला 7ला टर्म, त्याला मराठी म्हणायचं पद. ज्या राशीमध्ये एकच पद असतं त्याला म्हणायचं एकपदी. काय म्हणायचं? एकपदी. ओके. ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये एकच पद असतं, फॉर एक्झाम्पल एकपदी. एकपदी. एकपदी मराठीत काय म्हणतात, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, याला मोनोमियल म्हणतात का रे? येस सर. येस मोनोमियल सर. आहे काय? मोनोमियल. येस. स्पेलिंग बरोबर आहे का? चुकली? बरोबर आहे. ओके. बरोबर आहे. मोनोमियल एकपदी एकच आहे. तुम्ही म्हणाल सर हे सर 3x, हे सर 3 आणि x आहे. अरे बेटा तुला सांगितलंय मी, अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये बैजिक राशीमध्ये एक क्रिया असते गुणाकाराची, हे 3x एकच पद झालं बेटा. ओके. मी असं लिहिलं p4p². ही सुद्धा झाली एकपदी. याला म्हणायचं एकपदी. याला म्हणायचं अर्णव कुमार मोनोमियल. काय म्हणायचं? मोनोमियल. एकपदी. ओके. समजतंय का सगळ्यांना? मला सांगा, सगळ्यांनी रिप्लाय द्या. हो सर. होय. होय. येस ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सर. ओके 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 ओके. जर जर समज जर 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 एक पेक्षा जास्त पद, जर एक पेक्षा जास्त पद, हा, जर एक पेक्षा जास्त पद बेरजेने किंवा वजाबाकीने जोडली असतील तर त्याला म्हणायचं द्विपदी. काय म्हणायचं? द्विपदी. इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी जर म्हणायचं बायनोमियल. काय म्हणायचं? बायनोमियल. 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 ओके. बस 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 बस. ज्यावेळेस अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये बैजिक राशीमध्ये एकापेक्षा जास्त पद किंवा दोन पद बेरजेने, ऍडिशनने, वजाबाकीने म्हणजे सबट्रॅक्शनने जोडली असतील, अटॅच केली असतील तर त्याला म्हणायचं बायनोमियल, द्विपदी. इज इट क्लिअर? नान हलवा कळाला असेल तर हॅलो सर, व्यक्ती सांगता का? एकापेक्षा जास्त एकपदी बेरजेने किंवा वजाबाकीने जोडले असेल तर त्याला द्विपदी म्हणायचं. तुमच्याकडे कोणतं जरी पुस्तक स्कॉलरशिप त्यात व्याख्या आहेत बेटा. हा, वरद थोरात उठून बसा, झोपू नका. वरद थोरात उठून बसा. ओके. लिहून घ्या बोर्डवरचं, असं बसायचं नाही बिनकामाचं. सार्थक लिहून घे बेटा. ओके. चला, तुझ्याकडे कोणत्याही पुस्तक स्कॉलरशिप जसं त्याला व्याख्या आहेत. ओके. समजून घ्या फक्त. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस ज्यावेळेस एक किंवा हा, ज्यावेळेस दोन पेक्षा तीन पद, समजा ही विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस अरे 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 कौन है वो? एक घर से दो मोबाइल से ज्वाइन है और हमको आवाज सुनाता है, कौन है? ओके. ऐश्वर्य पुजारी बेटा, समजते का? व्हिडिओ ऑन ठेवा. ऐश्वर्य पुजारी व्हिडिओ ऑन ठेवा बेटा. बघा, ज्यावेळेस ज्यावेळेस तीन पद बेरजेने किंवा वजाबाकीने जोडलेले असतील तेव्हा त्याला म्हणायचं त्रिपदी. काय म्हणायचं? त्रिपदी. त्याला म्हणायचं ट्रायनोमियल. काय म्हणायचं? ट्रायनोमियल. कळतंय का बेटा? ऐश्वर्य समजते का? ऐश्वर्य पुजारी रिप्लाय द्या अनम्यूट करून. समजतंय सर. ओके. व्हिडिओ बेटा ऐश्वर्या. ओके. ज्यावेळेस तीन पद बेरजेने किंवा वजाबाकीने सांधले असता. सांधले, आता संधी बघितल्या पण सांधणे म्हणजे काय? संधी. संधी म्हणजे काय? जोडणे. ज्यावेळेस तीन पद जर जोडले असता कशाने? बेरजेने किंवा वजाबाकीने, तेव्हा त्याला म्हणायचं ट्रायनोमियल, त्रिपदी. इज इट क्लिअर? आता बघायचं पुढे आपण जाऊया. आता बहुपदी कशाला म्हणायचं? ज्यावेळेस ज्यावेळेस तीन पेक्षा जास्त पद असतील. 4x² -2x² +3x+4. किती पद येतो? हे पहिलं पद, हे दुसरं पद, हे तिसरं पद, हे चौथं पद. किती पद आहेत रे? तीन पेक्षा जास्त पद आहेत. तीन पेक्षा जास्त पद असतील तर त्याला म्हणायचं बहुपदी. काय म्हणायचं? काय म्हणायचं? बहुपदी. त्याला म्हणायचं काय? इंग्लिश मध्ये काय म्हणायचं रे?
पॉलिनॉमियल. व्हेरी पॉलिनॉमियल. गुड. आणि आमच्या 8वीचे मुलं घाबरतात कशाला? 8वीचे मुलं घाबरतात या पॉलिनॉमियलच्या डिव्हिजनला, बहुपदीच्या भाग करायला. तसं घाबरत नाहीत, एनएमएससी पूर्ण घाबरत नाहीत. तुम्ही सोडवलं आहे का नाही? काय आयुष बेटा, माईक मिळतो बेटा. चला, ओके, इथपर्यंत बेसिक कळालं, बेसिक. ओके, हा व्हिडिओ युट्यूबला पण जाणार आहे आपला. ओके, युट्यूबला पण पाहताय सगळे मुलं. जी व्हिडिओ हा युट्यूबला पाहतायत त्या मुलांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करा. 7वी स्कॉलरशिपची मुलं असतील किंवा 8वी स्कॉलरशिपची मुलं असतील, सर्वांनी शेअर करा. ओके, पुढे आपण जाऊया. पुढे आहे व्हॅल्यू. कसली व्हॅल्यू सर? अरे बाबा, रुपयाची व्हॅल्यू दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. डॉलरची व्हॅल्यू रुपयाची वाढते. डॉलर आणि रुपया. हा, आता 92 रुपयाला $1 झालाय. मी ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस आम्हाला शिकवलं जायचं 66 रुपयाला $1 असतो. आता आम्हाला शिकवावं लागलंय 92 रुपयाला $1 असतो. डॉलरची किंमत वाढतच चालली आहे, रुपया घसरतच चाललाय. पण आपल्याला डॉलरची व्हॅल्यू घ्यायची नाही, आपल्याला व्हॅल्यू घ्यायची आहे, किंमत घ्यायची आहे. कशाची? बैजिक राशीची. कशाची? बैजिक राशी अल्जेब्रिक एक्सप्रेशनची व्हॅल्यू घ्यायची बेटा आपल्याला. सर कसं घ्यायचं सर? हा, श्रुती काय डाऊट आहे विचार बेटा. सर 7x/y हे कोणत्या पदात घ्यायचं? काय 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 काय? 7x/y. 7x/y. ओके, ओके. आता मला सांगा याच्यामध्ये काय आहे, प्लस किंवा मायनस आहे का? नाही. 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 याच्यामध्ये गुणाकार किंवा भागकार एवढंच आहे ना, ती एकपदी झाली. ओके, क्लिअर डाऊट? जर असं असेल, आता कोणती पदी झाली ही? द्विपदी. द्विपदी. हा, समजते का? बायनोमियल. ओके, चला, डाऊट क्लिअर झाला. डाऊट असेल तर रेझाईन करून तुम्ही डाऊट विचारू शकता पुन्हा. चला, आता व्हॅल्यू बघायचं, बैजिक राशी. आता बघा काय माहितीये का, आपण ही जी बैजिक राशी आहे, मी लिहिलो मी 4x, मी असं काहीतरी लिहिलं, x + y = 7. ही काय रे? ही अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. ही काय आहे? बैजिक राशी आहे. आणि कोणत्या प्रकारची आहे? द्विपदी दिली आहे, द्विपदी. बायनोमियल दिले. पण मी काय सांगितलं, ही जी एक्स आहे, जी अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, हा जो लेटर आहे, त्या एक्सची व्हॅल्यू आहे 3, वायची व्हॅल्यू आहे 4. असं जर मी दिलं तर याला म्हणायचं अल्जेब्रिक एक्सप्रेशनची व्हॅल्यू, बैजिक राशीची किंमत. अभिराज समजते का? ओके, आता ही व्हॅल्यू पण कडे विचारतात. आता एक एक मुद्द्याकडे जाऊया. आता ऑपरेशन ऑन अल्जेब्रिक एक्सप्रेशन. पहिलं ऑपरेशन बघूया, ऍडिशन. पहिलं ऑपरेशन बघायचे, ऍडिशन ऑपरेशन बघायचं. ऍडिशन म्हणजे बघायचे बेरीज. बेरीज बघायचंय. काय बघायचंय? बेरीज बघायचं. लिहून घ्या बेटा, सगळ्यांनी लिहून घ्या. एकदम बेसिक. आज आपण बेसिक घेतोय, उद्या जबरदस्त प्रश्न घेणार आहोत. बेसिक पासून आपण स्टार्ट करतोय. ओके, हा. आता बेरीज कशी करायची एक एक्झाम्पल आपण बघूया. बेरीजचे एखादं एक्झाम्पल्स आपण घेऊया. माझ्याकडे भरपूर पुस्तकं आहेत, जवळपास 5 ते 6 पुस्तकं उचलून ठेवलेत. 5 ते 6 पुस्तकातून जे मला बेस्ट वाटेल ते मी तुम्हाला शिकवतोय. ओके, चला, मी दोन द्विपदी होतोय. 2a + 3b. 2a + 3b. ओके, आणि दुसरी द्विपदी आहे माझी 3a - 4b. याची करायची मला बेरीज. काय करायचंय? बेरीज करायचं. आयुष जाधव मला बेरीज करायचंय. ओके, कसं करणार सर तुम्ही बेरीज? ओके, मग बघायचं बेरीज करताना. आता ह्याची 2 पद्धत आहे, एक उभी पद्धत आहे, एक आडवी पद्धत आहे. बेसिक दोन्ही शिकू का? पहिले बेसिकच्या दिवशी तुम्हाला आयुष पाटणकर, कुठे चाललाय तुम्ही? आयुष पाटणकर, बसा जागेवर. ओके, बेसिकची पद्धत शिकू का? एक उभी पद्धत शिकवतो, जे तुम्ही बेसिकली शिकता ती लोक समजते आपल्याला. ओके, उभी पद्धत शिकवतो पहिल्यांदा. आता बघा, 2a + 3b. आता 2a ही जी टर्म आहे, हे जे पद आहे, त्याची लाईक टर्म आहे ती त्याच्या खाली लिहायची. लाईक टर्म. ओके, समान पद एका खाली एक लिहायचं. ओके, अनन्या समजतंय? ती 2a ची लाईक टर्म कोणती आहे? 3a आहे. ओके, तिथे लिहिली 3a - 4b. याचं काय करायचंय? बेरीज करायचंय. काय करायचंय? ऍडिशन करायचंय. ओके, सानवी समजते? प्राची बेडकर, माईक मिठो बेटा, लक्ष दे इकडं. ओके, हा. आता बघा, 3 + 2. 3 + 2 किती? 5. 5 ला 5, 5a. आता बघा, +3b - 4b. आता मला सांगा,
मोठ्या संख्येला कोणतं साईन आहे? निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे? निगेटिव्ह. एक निगेटिव्ह. एक टर्म निगेटिव्ह आहे, एक टर्म पॉझिटिव्ह आहे. मग ह्याची बेरीज होईल का वजाबाकी होईल? वजाबाकी. वजाबाकी होईल. 4 मधून 3 गेलं, 4 - 3 1 आलं. बीला बी जसं असतं लिहिलं. मोठी संख्या ग्रेटर नंबर 4 आहे, त्याचं साईन मी दिलं मायनस. मग ह्याला मी असं लिहू शकतो, ह्याला मी असं लिहू शकतो, 5a - b. व लिहिलं काय नाही लिहिलं काय तेच असतं. ओके, हा चला, आनंद काय डाऊट आहे का विचार? तर आपण समजा 2a + 3b आणि मग त्याच्या पुढे 3a - 4b घेतलं तर चालतंय चालतंय, ती आडवी मांडणी झाली, मी सांगणार आहे ती. हा हा मला काय डाऊट आहे? हा तर कॉमाचा अर्थ प्लस असतो का? काय काय? नाही नाही, कुठे एक्झाम्पल्स दिले तर त्याला सेपरेट केलं मग कॉमा दिलाय. वर ऍडिशन टायटल दिले ना, कॉमाचा अर्थ प्लस नसतो. हा ठीक आहे. हा आता बघा, हेच आडवी मांडणी. इकडे बघा, 2a + 3b. ओके, ही पहिली टर्म आहे, त्याच्यामध्ये दुसरी टर्म मिसायचे, दुसरी द्विपदी मिसायचे, म्हणून प्लस केलं, त्याला मी कंस घेतला, ह्या पदाला कंस घेतला. कंस घ्यायचं. हा, ब्रॅकेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बीजगणितामध्ये अल्जेब्रामध्ये चुकतंय काय? साईन चुकतंय, चिन्ह बदलायला आपण चुकतो, म्हणून आपलं बीजगणित अवघड जातं. अल्जेब्रा अवघड जातं का? तर साईनचाच घोळ करत नाही आपल्याला. 6th स्टँडर्डला तुम्ही शिकलाय चिन्हांचा वापर, पाठ क्रमांक 2 स्टेट बोर्डच्या बुकमध्ये शिकलाय का नाही? ओके, ते जमलं, ते अल्जेब्रामध्ये खूप लागतं. ते जर नाही जमलं तर आपलं अल्जेब्रा प्रत्येक प्रश्न चुकतं. अल्जेब्रा खूप सोपा आहे, अंकगणितापेक्षा अल्जेब्रा खूप सोपा आहे, फक्त लक्ष दिलं पाहिजे. ओके बघा, 2a + 3b ब्रॅकेट क्लोज. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दुसरी बहुपदी घेतली, 3a - 4b. ओके, आडवी मांडणी. आडवी मांडणी करतोय. आता लाईफ टाइम काय करा, जवळ जवळ घ्या. सारखे सारखे मुलं जवळ जवळ बसतात, तसे मुली मुली जवळ जवळ बसतात, मुलं मुलं जवळ बसतात, तसं लाईट टाइम 2a 3a जवळ जवळ घ्या. 2a ला 2a + 3a ला 3a आहे, प्लसला प्लस, 3b ला 3b - 4b घेतलं. आता बघा, 2a + 3a 5a, 3b - 4b -1b, म्हणजेच काय? 5a - b. गॉट इट? एकदम बेसिक पासून आपण जातो, बेस शिकवतोय आपण, बेस. ओके, अजून स्कॉलरशिपचे एक्झाम्पल्स आपण नाही सुरू केले, कळतंय? ओके, लिहून घेतलंय. बेरजेचं हो एक्झाम्पल सर. घेतलं. आता वजाबाकीचे एक उदाहरण बघूया, सबट्रॅक्शनचे एक एक्झाम्पल बघूया बेसिक पासून. उभी मांडणी पण बघणार आहोत आणि आडवी मांडणी पण बघणार आहोत, किंवा हेच एक्झाम्पलचं बघूया. ओके, प्राची बनकर बेटा, माईक म्यूट ठेवायचा असतो बेटा, मी म्यूट करतो, तू ऑन नको करू. हा ओके. हा हा सार्थक, विचार काही डाऊट आहे का? सर आपण इथं 5a - ab घातला, 1b, मग इथं 1 का नाही घातला? इथं का? इथं अरे कसं असतं माहिती का, 1 × b किती येतं सांग बरं. 1 × b काय येते? उत्तर काय येते मला सांग. 1 ला जर मी बी म्हणलं तर उत्तर काय येणार आहे? बीच येणार ना. 1 × 5 हो. उत्तर काय येतं बेटा? 5. 5. मग 1 × 5 लिहिण्याची मी 5 लिहू शकतो का फक्त? हो. लिहू शकतो का? तसं 1 × b, हं. मग त्याच्याची मी फक्त बी लिहू शकतो का? हो. म्हणून तसं केलंय. ओके, हा कन्सेप्ट क्लिअर. आपली खासियत काय? कन्सेप्ट क्लिअर. पुढे आपण जाऊया. पुढं हेच एक्झाम्पल बघूया. आता बघायचंय सबट्रॅक्शन. अरे बापरे, सबट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी. कशाची? अल्जेब्रिक एक्सप्रेशनची. हेच घेऊया, ह्या दोन टर्म जशाच तशा घेऊया. हा, पहिला टर्म आहे 2a + 3b, दुसरा आहे 3a - 4b. याचं करायचंय सबट्रॅक्शन. ओके, पहिल्यांदा बघूया उभी मांडणी. उभ्या मांडणीनं पहिल्यांदा करूया. सर्वांनी लक्ष द्या, खूप खूप लक्ष द्या. इथं चिन्ह बदलतात, इथं साईन चेंज होतात. कोणीही दुर्लक्ष करू नका, सर्वांचं लक्ष माझ्या शिकवण्याकडे पाहिजे. बघा, उभी मांडणी करतो पहिल्यांदा. 2a + 3b, 3a - 4b, याचं करायचं सबट्रॅक्शन. आता बघ, आता काय करतोय रे मी, ही द्विपदी आहे, ही जी बायनोमियल आहे, या बायनोमियल म्हणून खालची बायनोमियल मायनस करतोय. हे करत एक लक्षात ठेवायचं. हा, हे सबट्रॅक्शन, ह्याचे चिन्ह बदलतात, ह्याचे साईन चेंज होतात. ओके, हा 2a मायनस काय होते, हे -3 येते. आधी काय होतं, प्लस होतं,
आता वजा झाले. ठीक आहे, हे मायनस इंटू मायनस हे बघा, हे मायनस इंटू मायनस काय होतं रे सांगा. प्लस कळतंय का मी चिन्ह बदलतोय. इकडे बघा, आधी काय होतं रे इथं, आधी इथं काहीच नव्हतं. इथं काय होतं रे आधी, इथं पॉझिटिव्ह होतं. इथं काहीच नव्हतं म्हणजे काय होतं, पॉझिटिव्ह होतं. मायनस इंटू प्लस मायनस झालं, हे प्लस लिहून दिलं. कळतंय का. हा म्हणजे चिन्ह बदललं. प्रत्येक म्हणजे ज्यावेळेस वजाबाकी करतो त्यावेळेस जी दुसरी टर्म असते त्या प्रत्येकाचं चिन्ह बदलायचं. लक्षात एवढं ठेवा. काय करायचं, साईन चेंज करायचं, चिन्ह बदलायचं. श्राव्या समजतंय का, श्राव्या कोरे चोरे का कोरे. हा ओतूर. आता बघा मग 2a-3a 2a-3a सबट्रॅक्शन होते. 3 मधून 2 गेले, 1 राहिली, 1 ए. मोठं कोणतं आहे, 2 मोठा आहे 3 मोठा आहे, 3 मोठा आहे, 3 बिग आहे म्हणून त्याचं साईन -1a. कळतंय. मान हलवा कळत असलं गदा 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 गदा. ओके, त्यानंतर +3b आणि +4b. आता गोल केलेलं साईन बघायचं का नाही. गोल केलेलं साईन विसरून जायचं. नवीन साईन काय प्लस आहे. 3b +4b 3b +4b काय येतं बेटा, +7b. याला असं लिहू शकतो -a +7b. कळतंय का. काही पान दे इकडे लावून दे. सर. कळतंय बेटा. हॅलो सर. हा बोल कुणाल, हा विचार. हॅलो सर, तिथे असं असेल तर नेहमी खालच्या मोठ्या पदालाच मायनस चिन्ह द्यायचं का. काय काय म्हणजे इथं ती ही प्लस होतं मग तिथं वजामध्ये मायनस झालं मग असं मोठ्या पदाला कसं मायनस चिन्ह द्यायचं का. इथं म्हणतोय का तू. नाही वर. हा इथं बघ काय माहिती का, आपण सबट्रॅक्शन होतं. सबट्रॅक्शन करताना जी दुसऱ्या टर्म आहेत त्या सगळ्याच्या साईन चेंज करायच्या. प्लस असेल तर मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस करायचं. इतकं लक्षात ठेवा. कळतंय विघ्नेश. हा कुणाला काही प्रश्न विचारा. हा तर हा वरती पदे ना 2a+3b हा त्याच्यात कुठला साईन चेंज करायचं. 2a + 3b त्यात नाही करायचं. जे आता आपण काय करतोय, या टर्म मधून ही टर्म सबट्रॅक्ट करतोय. बरोबर का नाही. ह्या पदातून हे पद वजा करतोय. बरोबर का. जे पद वजा करणार आहे, जे पद सबट्रॅक्ट करणार आहे, जी टर्म सबट्रॅक्ट करणार त्याचं साईन चेंज करायचं. इज इट क्लिअर. आनंदाने डाऊट विचार. हा सर आता ते लास्टला आपला आन्सर आलं -a + 7b तर मग प्लस मायनस मायनस होईल ना. आपण सबट्रॅक्शन करतो. कसं काय हे ए आहे हे बी आहे कुठं मायनस प्लस काय होईल. ही सर टर्म वेगळी ही टर्म वेगळी आहे ना. पण आपण सबट्रॅक्ट करतो ना तर मग मायनस कुठं साईन करतो येणार. इथं बघ. इथं जर ए असतं तर झालं असतं. हे ए वेगळं हे बी वेगळं आहे ना. हा वेगळ्या टर्म कसं सबट्रॅक्ट होईल. सेम असेल, लाईक टर्म असेल तर प्लस मायनस होईल. लाईक टर्म आहे का, दिस इज अनलाईक टर्म, त्या अनलाईक टर्म्स आहेत. ओके. येस. आता बघूया याचीच आडवी मांडणी. बघायचं का मोक्षरामाने, व्हिडिओ ऑन करा. बघायचं असेल तर आरतीश्वर सागर ओमी रवायकर. ओमी रवायकर कधीच व्हिडिओ बंद करत नाही आणि आता व्हिडिओ बंद करून बसलाय. हो सरांनी पकडलं आहे का नाही. अजून एका दिवशी मी रिमूव्ह करणार आहे तुला आता. आणि दहिवडीत आलं की मारच देणार आहे. बरं कधी येऊ दहिवडीत सांगा. उद्या नाही, उद्या शक्य नाही. चला. ऋग्वेद म्हणतो उद्या आहे का ना ऋग्वेद. चला पुढे बघूया. असंच येईल ऑन द स्पॉट न सांगता, मागच्या वेळेस आल्यासारखं. चला बघूया 2a + 3b 2a + 3b. ओके, ब्रॅकेट घेतलं का. आडवी मांडणी करताना सुद्धा ब्रॅकेट घ्यायचं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ब्रॅकेट. व्हिडिओ ऑन कर. मायनस ऋग्वेद व्हिडिओ ऑन कर. -3a -4b. ओके, आता काय करतोय ऋग्वेद. बघ ऋग्वेद, मी ह्या टर्म मधून ही सेकंड टर्म सबट्रॅक्ट करतोय, वजा करतोय. ओके, म्हणून काय झालं, म्हणून जी सेकंड टर्म आहे ना त्या सेकंड टर्मचे काय होते, सगळ्याची साईन बदलतात. हे +3a आहे ते -3a झालं. सर हे मायनस कसं होतं सर ते थोडं समजावून सांगा. इकडे बघ, +3a प्लस व्हॅल्यू होती. प्लस ब्रॅकेट म्हणजे काय होतं, मल्टिप्लिकेशन असते. प्लस इंटू मायनस काय असतं रे, मायनस. म्हणून मायनस इंटू मायनस. निगेटिव्ह नंबर गुणिले निगेटिव्ह नंबर काय असतं रे, 6 टाइम्स तुम्ही शिकलाय. पॉझिटिव्ह. निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह 4b. आता हे आपल्या बऱ्याच बोजड मला लक्षात राहत नाही म्हणून लक्षात ठेवायचं. सबट्रॅक्ट करताना दुसरं जे टार्गेट साईन बदलायची. प्लस आहे मायनस केलं, मायनस आहे प्लस केलं, असं लक्षात ठेवलं तरी चालतंय.
ओके, फक्त या प्लस मायनस मुळे अल्जेब्रात मार्क्स येतात, दुसरं काहीच नाही. अल्जेब्रा खूप सोपं आहे, जॉमेट्रीपेक्षा तर खूप सोपं आहे अल्जेब्रा, खूप खूप सोपं आहे. ज्यावेळेस तुम्ही नवीन जाल ना त्यावेळेस अल्जेब्रा खूप आवडेल तुम्हाला. फक्त काय हे सबट्रॅक्शन लक्षात ठेवा, साईन चेंज करून लक्षात ठेवायचं. आणि माईक म्यूट कर बेटा. ओके, आता बघा, लाईक टर्म शेजारी शेजारी घ्या. 2a मायनस 3a प्लस 3b प्लस 4b घेतलं, मायनस 3a 2a. काय होतं रे, 3 मधून 2 गेले, 1 a राहिलं, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा दिलं, प्लस 3b अधिक 4b 7b झालं. म्हणजेच काय, मायनस a प्लस 7b. समजतंय का? उभी मांडणी आणि आडवी मांडणी दोन्ही मांडणी सांगितल्यात. एकदम बेसिक आपण चालू करतोय. Got it? ओके, पुढे आपण जाऊया अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा गुणाकार. ओके, मल्टिप्लिकेशन. सर कोणीतरी स्क्रीन शेअरिंग केली. अरे बाप रे, वो कोण है बेटा स्क्रीन शेअर करने वाला? मैंने स्क्रीन शेअर ऑफ की थी ना मैंने. नाही ना बेटा, कुठे स्क्रीन शेअर केली? नाही केली ना. केली सर. केलती. केली. केलती का? हा, केलती. बरं ठीक आहे, एक मिनिट थोडस चेक करतो मी अजून एकदा. नाही रे, शेअर नसेल. व्हाईट बोर्ड शेअर करता का? स्क्रीन नाही शेअर करता येत हो कुणाला? व्हाईट बोर्ड. हा, बोर्ड आलतं. ओके तर व्हाईट ओके केलाय ओके कोण? ओके ओके, आलं लक्षात आलं लक्षात आलं लक्षात. बघा किती मुलं हुशार आहेत. म्हणजे आता मी स्क्रीन शेअरिंग ऑफ केलं तर व्हाईट बोर्ड शेअर करत बसले बघा, म्हणजे किती उत्साही आहेत. ओके, आता नाही करता येणार. चला टीचिंगकडे लक्ष देऊ आपण. ओके, हा, मल्टिप्लिकेशन कशाचं सर? अल्जेब्रिक एक्सप्रेशन. फॉर एक्झाम्पल, एकपदीला गुणूया 4abc गुणिले 5abc. पहिलं एक्झाम्पल. अरे व्यवस्थित बघा कसं सोडवतोय मी. एकदम तुम्हाला स्कॉलरशिप शिकवतोय, तुम्हाला बेस पक्का करतोय. आजच्या तासाला मी बेसिक शिकवतोय. उद्या तुम्हाला स्कॉलरशिपचे एक्झाम्पल येतील, एक्झाम्पल पडलेले सगळे एक्झाम्पल उद्या मी घेणार आहे. ओके, आता काय करायचं, लाईक टर्म बाजूला घ्या. 4 गुणिले 5, इथलं a, इथलं a, इथलं b, इथलं b, इथलं c, इथलं c. घेतलं का? तर माझा 4 5 are 20. a into a square, b into b square, c into c square. म्हणजेच काय, 20a square b square c. सोपं आहे का अवघड आहे रे? का? सोपं सर. आता हे मी एवढं लिहिलं काय, तुम्ही एवढं लिहायचं नाही, तुम्ही तोडच करायचं. 4 आपण 20, तुम्ही तोड करायचं. a into a square, b into b square, c into c square. डायरेक्ट लिहायचं, थोडं लिहायचं नाही. मी डिटेल मध्ये लिहिलं तुम्हाला समजावं म्हणून. कळतंय का? ओके, आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. आता बघा, या एक्झाम्पल मध्ये काय केलेलं आहे, आपण मोनोमियलला मल्टिप्लाय केलंय. एकपदीला गुणलंय. जर मुलांना एकपदीनं द्विपदीला गुणलं. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल आपण देतोय तुम्हाला. समजा ह्या x न जर मी गुणाकार केला 3y मायनस 2, त्या द्विपदीला गुणलं तर कसं गुणायचं बघताय का? लक्ष आहे का सगळ्यांचं? ऐश्वर्य पुजारी आहेत का? लेफ्ट झालाय ऐश्वर्य पुजारी? आहे सर. आहे का? व्हिडिओ ऑन ठेव ना बेटा, व्हिडिओ ऑन ठेवलं तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही स्टार्ट होय ना व्हिडिओ, दाबते तर बरं होय. ठीक आहे, ओके ओके. तुझी शाळा कोणती ऐश्वर्या? खरसुंडी. खरसुंडी. ओके ओके, डन. हा, 4x into 3y मायनस 2 कसं करायचं सर? आता हे एक पद आहे आणि ही द्विपद आहे. हे मोनोमियल आहे, हे बायनोमियल आहे. पहिल्यांदा ह्या 4x पहिल्यांदा फक्त 3y ला गुणायचं, आणि नंतर ह्या 4x मायनस 2 ला गुणायचं. कळतंय का? प्राची बंडगर, समजतंय का? प्राची, व्हिडिओ ऑन कर बेटा. प्राची, रिप्लाय दे मला. ओके, आता बघा, 4x into 3y, याला मी याला गेलं, इथलं मायनस जशास्त लिहिलं. परत 4x
गुणिले 2 कळतं का बेटा? मांडणी कळाली? आता बघा बरोबरला बरोबर 4 त्रिक 12 12 XY मायनस 4 दुनी 8 8X आलं उत्तर. अवघड आहे का सोपं आहे रे मला तू सांगा? सोपं आहे. सोपं सोपं आहे आहे. जी. हो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर सोडा बरं अजून एक एक्झाम्पल देतो मी. 3Q इंटू 4M प्लस 3N सोडवा बरं. कसं सोडवायचं? मी आता तोंडी सोडू का? तोंडी का लिहून सोडू? डिटेल मध्ये कसं सोडू सांगा? डिटेल लिहून सोडू का तोंडी सोडू? आलं सर आन्सर. तर मी सांगू. सांगायचं कोणीच नाही. मला माहिती आहे खूप जणांना येते. खूप जणांना येतं रे सांगायला. खूप जण येते. खूप जणांना येते. मला माहित आहे. हा मला माहित आहे तुम्हाला येते बेटा. बट डिटेल मध्ये लिहू का तोंडी लिहू? लिहा सर. तोंडी लिहितो. ओके बघा तोंडी कसं तोंडी. करायचं? ओरली कसं करायचं? 3 आणि 4 3 चौक 12 3 4 12 Q इंटू एम QM इथलं प्लस प्लस 3 3 जा 9 Q इंटू एन हे 9 Q इंटू एन QN झालं. इन वन स्टेप. एका स्टेप मध्ये उत्तर आलं. मुग्धा खूप अभ्यास करते. मुग्धा माहित आहे बोलत नो एक्सेल समीकरण बघते. मुग्धा नित्य संबंध बघून संपलं तिचं. मुग्धा मार्केट भेटतायत का? एक्झाम होते का शाळेमध्ये कधी? हो सर होतीये पण ते क्वेश्चन पेपर खूप अवघड आहेत. म्हणजे आता 230 च्या पुढे पण 230च्या पुढं. बरं अजून वाढव बेटा. मार्क कमी जातात बघ. हाँ किधर कमी रही गई वो तलाश करो, कोशिश करो, हार मत मानो. हा नाही हा शब्द तुमच्या डिक्शनरीत नसला पाहिजे. मी एक स्टेटस बघितलं तुम्ही कांट कांट हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही. छान छान दिल्ली दाखवायचंय. बरं हा आमच्या हर्षूने हातावर मेहंदी काढली आहे मुलींनो. बघा रे छान आहे का सांगा मला? दाखवायला तुम्हाला छान आहे म्हणजे जा. झालं सर. ओके आता बघा. आता हे झालं. आता काय असं सर सर बहुपदीचा भाकर असतो का सर? हो सर. पण त्याच्या अगोदर आपण शिकायचं ना एकपदीनं एकपदीला गुणलं, एकपदीनं द्विपदीला गुणलं, द्विपदीनं द्विपदीला कसं गुणायचं ते सुद्धा आपण बघूया. ओके चला द्विपदी घेऊया. 3x प्लस 4y गुणिले 2x मायनस 3y मुद्दाम मायनस घेतो म्हणजे आपल्या लक्षात द्यावं. आता बघा कसं गुणायचं. लोअर हँड करा. सगळ्यांनी लोअर हँड करा. लिहून घेत चला. चला स्टेप बाय स्टेप. पहिल्यांदा या द्विपदी मधल्या एका पदानं संपूर्ण कंसाला गुणायचं. मी पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप शिकवतो परत तोंडी कसं करायचं सांगतो. बघा पहिल्यांदा 3x या पदानं गुणायचं कशाला? संपूर्ण. दुसऱ्या पदा गुणायचं संपूर्ण. 2x मायनस 3y संपूर्ण घेतलं. ओके मग इथला प्लस हा इथला प्लस इथे गेला बेटा. लक्ष दे बेटा. लक्ष दे. लक्ष दे. झोपू नको. लक्ष दे बेटा. झोपू नको. लक्ष दे. इथला प्लस इथे गेला. हा 4y घेतला आणि दुसऱ्या पदानं या दुसऱ्या द्विपदीला गुणायचं म्हणजे 2x मायनस 3y. ओके गॉट इट? समजतंय का? स्वरा डिग्रसकर समीक्षा काय स्कॉलरशिप देत नाही? बस ना तिला क्लासमध्ये. हा क्लास करायचा फॉर्म भरला नाही का समीक्षा स्कॉलरशिपचा? बसणार आहे सर. मग करत जा तिला क्लास. मी रागवणार आहे बघ पुढच्या वेळेस नाही सर की. हा नांदेडला येणारच मी आता 29 तारखेला नांदेडला येणारच. मग नांदेडला बघा मी घरी येऊन मारतील नाही तो. हा चला बरं. नांदेडला 7 फेब्रुवारीला पण मी येणार आहे. नांदेडला नाही वाटतं तुम्ही नांदेडच्या जिल्ह्यात आहे का नाही? हा ओके चला पुण्यापर्यंत जाऊया. हा आता बघा 3x इंटू 2x डिटेल मध्ये लिहूया. 3x इंटू 2x तिथं मायनसला मायनस हे 3x. आता बघा एक पदीनं द्विपदीला गुणल्यासारखं परत तिथं 3x इंटू 3y हे मायनस इथे घेतलंय. ओके हे इथलं प्लसला प्लस 4y इंटू 2x हे मायनस इथं 4y इंटू 3y. ओके चला सोडवा. 3 2 6 6x स्क्वेअर. x इंटू x स्क्वेअर मायनस 3 त्रिक 9 x इंटू y xy प्लस 4 इंटू 2 8 y इंटू x xy लिहून y x लिह कोणते सारखंच मायनस 4 इंटू 3 12 y इंटू y स्क्वेअर. अजून इथं लाईफ टाइम्स आहेत. लाईफ टाइम्स मध्ये काय होते? ऍडिशनल सबट्रॅक्शन होते ती घेऊन घ्यायची. 6x स्क्वेअर
मायनस 9xy प्लस 8xy काय होतं रे? एक निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे. काय होणार? ऍडिशन होणार का सबट्रॅक्शन होणार? सबट्रॅक्शन होणार. मोठ्या संख्ये चिन्ह मायनस आलं, -12y². समजलं का? सांगा, कोणा डाऊट असेल तर विचारा बेटा. किसी को डाउट होगा तो पूछो बेटा. सर प्लीज क्लिअर करा शकता काय काय विघ्नेश? लिहून घ्या तो साईडला करा सर. लिहून 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 घ्यायचं होतं. हा घे घे घे. सर हा बोला. 3x न कंसाला गुणलं आणि 4 y न कंसाला गुणलं त्याच्या खाली समजलं नाही. हा हे बघ, ह्या 3x ला 2x ला बोललं पहिल्यांदा. ओके, संस्कृत घेऊन कर. हा इथे लिहिलं. ह्या 3x ला -3y ला बोललं, हे मायनस इथे घेतलं, हे 3x इंटू 3y. काल संस्कृती मोहिते. हा ओके, त्याच पद्धतीने प्लसला प्लस घेतलं. 4y ने 2x ला बोललं, 4y टू 2x. 4y ने -3y ला बोललं, हे घेतलं. काल आता हा हा त्याच्या खालचं कळालंय का? हो. ओके. हा अजून कोणाला डाऊट आहे? अनन्या काही डाऊट आहे का? व्हिडिओ रिझाईन आहे? नाही. ओके, पुढे आपण जाऊया. आता बघा, आपण द्विपदीनं द्विपदीला गुणलं. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. आता बघूया द्विपदीचा गुणाकार आपण पण बघितला. अजून काही बघायचंय का? भागाकार बघूया ना, भागाकार बघायचं का? भागाकाराचे प्रश्न 7वीला विचारत नाही, 8वीला सेपरेट टॉपिक आहे बहुपदीचा भागाकार, त्यामुळे आपण घेऊया. ओके, आता आपण सुद्धा प्रश्नाकडे जाऊया का? पहिल्यांदा प्रश्न घेऊया. स्कॉलरशिप परीक्षेत विचारलेले कोणत्या? 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेत विचारले. सर कसं काय हो, 7वीला यावर्षी पहिल्यांदा स्कॉलरशिप आली की? अरे मुलांना 10 वर्षापूर्वी 7वीला स्कॉलरशिप होती. खूप वर्ष, जवळपास 40-50 वर्ष 7वीला स्कॉलरशिप होती. त्यावेळेस पण प्रश्न विचारायचे 7वीला. ओके, ते प्रश्न 8वीच्या लेवलचेच होते, ते घेऊया. चला, आपल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न जो आलाय 7वी स्कॉलरशिपचा नवीन, त्यामध्ये तसे प्रश्न मी खूप टाकलेत बघा. जो जुन्या 7वी स्कॉलरशिपला विचारत होते ना, कोणतं दाखवतो तुम्हाला. कुठे गेलं माझं? हे बघा, 7वी स्कॉलरशिपचा हा प्रश्नोत्तर संच आलेला आहे. यामध्ये मी तसे प्रिव्हियसचे खूप क्वेश्चन्स टाकले त्याच्यामध्ये. प्रिव्हियसचे 7वी स्कॉलरशिपला विचार जुने प्रश्न, जबरदस्त प्रश्न संच आहे. 11 प्रश्नोत्तर आहेत, बुद्धिमत्ता स्पष्टीकरण सहित आहेत. ओके सर 8वी साठी काय का? काय? 8वी साठी आहे. हा 8वी साठी पुस्तक आहे. 8वी साठी पण आहे ना आपलं पुस्तक. हो, 8वी साठी पण पुस्तक आहे. मला व्हॉट्सअपला मेसेज ग्रुपला नंबर पाठवतो. विद्यार्थी प्रकाशनचा नंबर आहे, त्यांना ऑनलाईन पेमेंट करा, ते पाठवतो तुम्हाला. कोणत्याही गावात, तू कुठेही राहा महाराष्ट्र, कुठेही तुम्हाला 2-4 दिवसात मिळून जातं. ठीक आहे. हा रत्नागिरीला येईल. येतं बेटा, रत्नागिरीला सुद्धा येतो. ओके, आता नंबरवर कॉन्टॅक्ट करा, मी नंबर पाठवतो, नंबरवर कॉन्टॅक्ट करते, सगळं सांगतो तुम्हाला. चला, प्रश्न सांगा सर. प्रश्नसंच. येस प्रश्नसंच. 7वी प्रश्नसंच, 8वी प्रश्नसंच, दोन्हीची किंमत 200 रुपयेच आहे. पुढे पण ओके. जाऊया. काय पुढे शिकायचं? आपल्याला एक्झाम्पल शिकायचं. कुठलं? तर आपल्या परीक्षेला विचारलेले एक्झाम्पल्स बघायचे. चला, इफ जर x इज इक्वल टू 2, इफ x इज इक्वल टू 2, झेड वाटायला नाही असं करूया. x इज इक्वल टू y इज इक्वल टू -3, y इज इक्वल टू -3, z इज इक्वल टू 1/2, z इज इक्वल टू 1/2, नाही -1/2 करा. उजेडामुळे काय दिसत नाही. काय दिसत नाही? उजेडामुळे पहिला वेळ दिसत नाही. इफ जर x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू -3, z इज इक्वल टू -1/2. ओके, देन इफ देन तर कोणत्या राशीची किंमत 6 येईल? विच अल्जेब्रिक एक्सप्रेशन हॅव व्हॅल्यू 6? कोणत्या राशीची किंमत 6 येईल? देन विच अल्जेब्रिक एक्सप्रेशन हॅव व्हॅल्यू 6? ओके, पर्याय देतो. पहिला पर्याय सोडवायचं. हे पहिला पर्याय आहे 3x² - 2y. पर्यायावरून जायचंय, पर्यायामध्ये किमती ठेवा, उत्तर येईल तुम्हाला. दुसरा पर्याय आहे x + y + z. तिसरा पर्याय आहे 2x² + y + 2z. चौथा पर्याय आहे x² + y² + z².
पर्यायानुसार सोडवा. पर्याय 3 ठेवा ह्या व्हॅल्यू आणि उत्तर काय येते? उत्तर पाहिजे मला 6. ज्याला उत्तर येते रेसाईन करा. कोणता पर्याय आहे बघूया, कोण पर्यंत रेसाईन करते. हा सुचिका सांग. ऑप्शन नंबर 1. चुकलं. हा स्वराज सांग. सर ऑप्शन नंबर 4. चुकलं. तर ऑप्शन 3 कोण सांगितलं रे? महेश्वर पुजारी. हा बरोबर आहे. ऐश्वर्य. ऐश्वर्य का ऐश्वर्य काय नाव भेटल? ऐश्वर. ऐश्वर. ओके. हा. ऑप्शन नंबर 3 उत्तर कोणाचं आहे? त्याच बरोबर आहे. कसं सोडून दाखवतो. पहिलं का नाही ते पण सोडून दाखवूया. पहिलं काय म्हणले बघा, 3x² - 2y म्हटले. 3 2चा वर्ग वजा 2 y वजा 3 3 2चा वर्ग 4 वजा 2 वजा 3 अधिक 3 2 6 4 3 12 12 अधिक 6 18 येते बघ श्रुतिका. कसं ऑप्शन नंबर 1 येईल? अरे नाही येणार. हा आपले मोबाईल लॅपटॉप. ओके बघा आता दुसरा पर्याय आपण चेक करूया. सगळे पर्याय चेक करून दाखवतो. हा प्रश्न 7वी स्कॉलरशिपला विचारलेला आहे. कधी? 2010 ला. कधी विचारलेला आहे? 2010 2010 ला विचारलेला होता 7वी स्कॉलरशिपला हा प्रश्न. मला 7वीची मुलांनो असे प्रश्न मला यावर्षी पडतील 7वी. त्यामुळे प्रश्न तुम्ही फॉलो करा, खूप जबरदस्त आहे. ओके दुसरा पर्याय बघूया. एक्स प्लस बाबा ना एक्स प्लस वाय प्लस झेड. एक्सची व्हॅल्यू किती आहे? 2. वायची व्हॅल्यू किती आहे? -3 -3 ब्रॅकेटमध्ये घेतोय. प्लस झेडची व्हॅल्यू किती आहे? -1/2 ब्रॅकेटमध्ये घेतो. आता काय? अरे बाबा चिन्ह बदल. पहिल्यांदा चिन्ह चुकायचं नाही. चिन्ह बदलाय चुकलास की तू उत्तर चुकलं नाही तर हुकलासच तू आहे का नाही. बघा 2 ला 2 प्लस इंटू मायनस -3 प्लस इंटू मायनस -1/2. हा -3 -2 काय येतं बेटा? -1. हा हे काय येतोय बघा. आता -1 -1/2 -1च्या खाली काही म्हणजे 1 असतं. काय करा? छेदाछेदांचा गुणाकार 2 1 जा 2 अंशाचा तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लाय करा. -1 × 2 -1 × 1 -1/2 -2 -1/1 -1 2 ला 2 -2 -1 -3/2 -3/2 उत्तर येतंय दुसऱ्याचं. कळतंय का सान्वी? रिझल्ट केलाय. आता ज्याला हे कळालं नाही त्यांनी काय करा, 5वी स्कॉलरशिपचा समजून बसा. अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी कशी करायची त्याला. ज्याला हे कळालं नाही त्यांनी. कळालं असेल सगळ्यांना है का नाही? अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी कळतं बेटा. ओके पुढे पण जाऊया. हा सर तिसरा पर्याय करून दाखवा ना सर आम्हाला. हो रे बेटा बघ ना तिसरा पर्याय करून दाखव. तुला हे इरेज करतो पहिल्यांदा. चल डिलीट. ओके तिसरा पर्याय काय आहे? 2x² प्लस y प्लस 2z. अरे बापरे. जे जे हा व्हिडिओ युट्यूबला पाहताय, शिकवलेला आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या शाळेचं नाव विद्यार्थ्यांचं नाव कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शाळेतल्या सगळ्या मित्रांना पाठवा बेटा. 7वीच्या सगळ्या मुलांना पाठवा, 8वीच्या पण मुलांना पाठवा. चला काय करायचं? किंमत ठेवायचं. 2 एक्सची किंमत किती? 2 2चा वर्ग वायची व्हॅल्यू किती? -3 प्लस 2 झेडची व्हॅल्यू किती? -1/2 ब्रॅकेट घ्यायला विसरायचं नाही. जिथं जिथं मायनस येईल, जिथं जिथं निगेटिव्ह साईन येईल तिथं ब्रॅकेट घ्यायला अजिबात विसरायचं नाही. ओके चला 2चा वर्ग 4 प्लस इंटू मायनस -3 प्लस इंटू मायनस 3 करेक्ट. +2 इंटू -1/2 काय येतं बेटा? मायनस हे बघा 2 कॅन्सल. हा +2 आणि -1/2 सर कॅन्सल होत नाही सर. मायनस आहे बरं ठीक आहे कॅन्सल नाही करत. थांबा कन्फ्युजन व्हायचं नाही. थांबा हे बघा +2 -1/2 काय येतं बेटा? प्लस इंटू मायनस -2 इंटू 1/2. एक स्टेप वाढवतो मी समजायसाठी. ओके काय बघा +2 -1/2 प्लस इंटू -2 ला 2 1/2 एक स्टेप वाढवली समजण्यासाठी. कळतंय का? मानाला बघा दुसरं गदा फक्त मान मोडणार नाही याची काळजी घ्या. ओके चला 4 2 8 वजा 3. ओके आता बघा इथं 2 मध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे
मल्टिप्लिकेशन असेल तरच काटाकाटी होते, तरच कॅन्सलेशन होतं. प्लस मायनसच्या वेळेस कॅन्सलेशन होत नाही. ओके, 2 - 2 कटलं, काय राहिलं -1. 8 मधून 3 गेले, 5 राहिले. 5 - 1 किती राहिले? 4 राहिले. अरे हे चुकलंय का आपलं? कुछ तो गलत हुआ है. हे चुकले का रे मुलांनो? पर्याय चुकलाय माझं देताना. वजा वजा एक असायला हवं ना हा सर्व वजा वजा एक असायला ऑप्शन पण बरोबर आहे. y-3 आहे, x2 आहे. झेड वर्ग आहे ना सर, हा झेड वर्ग. बरोबर आहे सगळं. 2 × 4, 4 × 8, -3 -3 2 -2 2 कॅन्सल बरोबर आहे की सगळं, काही चुकीचं नाही. सोडवलं तर बरोबर आहे ना. एक एक निगेटिव्ह हवा कुठं 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 मुग्धा? एक निगेटिव्ह हवा वजा एक मग वजा वजा अधिक होईल ना इथं इथं ना. सर ते एक जण बोला. हा मानवी बोला. एक जण बोला, मानवी बोला. हा हे मायनस मायनस हे म्हणताय ना, हे त्याच्यावरची स्टेप ह्याच्यावरची स्टेप. हा मायनस इंटू प्लस मायनस, मायनस इंटू प्लस मायनस. तर ते 2 × 4 -3 -2 × -1/2 असं यायला पाहिजे. बाबा बरं ठीक आहे, बघूया. +2 गुणिले -1/2 प्लस इंटू मायनस मायनस येईल ना. +2 -1/2 प्लस इंटू मायनस मायनसच येईल ना. कुठं प्लस येईल? नाही येऊ शकत ना. सांगा बरं, बरोबर का नाही? बोला रे, पुस्तकात उत्तर 6 दिले. बोला, बरोबर आहे का आपलं? मानवी बोला. मानवी व्हिडिओज बंद केली. आपलं बरोबर आहे का सांगा. आपलं बरोबर असेल तर आपलं उत्तर बरोबर असेल. सर ते ना म्हणजे मी करताना सुद्धा ते -2 × -1/2 असं घेतलंय आणि मग मायनस आणि ते मायनस घेतले काही नका सांगू. आपण व्यवस्थित लिहिले का नाही, आपलं बरोबर आहे का सांगा. उत्तर 6 आणायचं नाही आपलं उडून तडून. आपलं बरोबर आहे का सांगा फक्त मला. मला माहित आहे बरोबर आहे का नाही. मला काय माहिती आहे का, हे बघा इथं फक्त काय केलं माहितीये का, इथं प्लस केलं की उत्तर बदलणार आहे. बघा 8 + 1 9, इथं प्लस केलं की उत्तर बदलणार आहे. 8 + 1 9, 9 - 3 6 येणार आहे. मग इथं प्लस येईल. इथं प्लस कसं येईल बेटा? झेडची किंमत -1/2 आहे. झेडची व्हॅल्यू -1/2 आहे. हेच येते. पुस्तकात चुकलंय बेटा. करेक्ट का नाही? पुस्तकात चुकलंय. तुम्ही काय करताय, ओढून तडून 6 आणता. ओढून तडून 6 नाही आणायचं. फायनल प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा प्रश्न चुकलेले असतात. ओढून ताडून आणायचं नाही उत्तर हे म्हणून. कळत आहे का? आराध्या, मानवी, मानवी आपलं बरोबर आहे का चुका एवढं सांग. बघ आपण जी सोडवते बरोबर आहे चुका सांग. बरोबर आहे सर. हा मग ओढून तडून नाही आणायचं. पुस्तकात चुकले म्हणायचं. आणि फायनल पेपर मध्ये 3-3, 4-4 प्रश्न चुकतात. ओके चला ठीक आहे, आपण थांबूया. उद्या पुन्हा भेटूया 8 वाजता. किंवा मराठी सर जर 7 वाजता 8 वाजता घेतो तर मी 7 वाजता घेईन. त्यामुळे रेडी राहा. 7 किंवा 8 होणार नाही ना काय 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 मराठीचा तास हा उद्याच होईल ना